बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. हवामानात बदल, रुग्णांनीही घ्यावी काळजी. कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढला असताना शनिवारी सायंकाळपासून हवामानात बदल झाला आहे. वातावरणातील दमटपणा वाढला असून थंडी कमी झाली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदललेल्या या हवामानाचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. जिल्ह्यात सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले असून दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याचे प्रमाण जास्त असून रात्री उशिरापर्यंत डॉक्टरांची ओपीडी सुरू आहे. या आजारांवर काळजी कशी घ्यावी याबाबत नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉक्टर अजित लोकरे म्हणाले. मी डॉक्टर अजित लोकरे, विभाग प्रमुख, कान नाक घसा विभाग, CPR हॉस्पिटल कोल्हापूर. सध्या वातावरणात बदल होत आहे. कधी थंडी पडते, थंडीतून हवामान बदलतं, पुन्हा थोडा उकाडा निर्माण होतो. तर ह्यात रुग्णांनी म्हणण्यापेक्षा लोकांनी काळजी घेतली पाहिजे. ह्यामुळे काय होतं, आता फ्लूचे पेशंट वाढत आहेत, सर्दीचे पेशंट वाढत आहेत, खोकल्याचे पेशंट वाढत आहेत. तर यासाठी काही काळजी लोकांनी घेतली पाहिजे. जेव्हा अति थंडी पडते, जेव्हा तुम्ही सकाळी लवकर फिरायला जातात, सकाळी 5:30-6 ला, तरी थंडी भरपूर असते. त्यावेळी तुम्ही उलनचं स्वेटर वापरलं पाहिजे, उलनची टोपी वापरली पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, हात मोजे घातले पाहिजेत, जेणेकरून तुमचं शरीर गरम राहील, जेणेकरून तुम्हाला थंडीचा त्रास होणार नाही. याच्यामुळे काय होते, थंडीमुळे ॲलर्जी उत्पन्न होते. ॲलर्जी उत्पन्न झाल्यामुळे घसा दुखू शकतो किंवा आवाजात बदल होऊ शकतो, किंवा तुम्हाला जर ही ॲलर्जी आत गेली फुफ्फुसामध्ये तर धाप लागू शकते. यासाठी ह्या सगळ्या काळजी तुम्हाला घेतल्या पाहिजेत. बाहेर जाताना तुम्हाला मास्कचा वापर केला पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा घरी जाता कामाच्या ठिकाणाहून, तर तुमचे हात तुम्ही साबणाने आणि गरम पाण्याने धुतले पाहिजेत. पण बऱ्याच वेळा हा जंतू संसर्ग, ही जे सगळे जे रोग आहेत, फ्लू, सर्दी, हे सगळे संसर्गजन्य रोग आहेत. त्यामुळे तुम्ही हात हे सगळे साबणाने धुवायला पाहिजेत, गरम पाण्याने धुतले पाहिजेत. त्याचवेळी जे काय आपले हात आहेत, बऱ्याच वेळा काय करतो, आपण डोळे चोळतो, नाकाला हात लावतो, तोंडाला हात लावतो. त्यामुळे सुद्धा हे जंतू संसर्ग श्वसन मार्गावाटे किंवा आपल्या अन्ननलिके वाटे पोटात जाऊ शकतात किंवा फुफ्फुसात जाऊ शकते. त्यामुळे ते तुम्हाला टाळलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित. सगळ्यात कसं असतं, ह्यात प्रतिकारशक्ती तुमची वाढली पाहिजे. प्रतिकारशक्ती कशी वाढवायची, तर तुमचा आहार व्यवस्थित पाहिजे. तुम्ही बॅलन्स डाएट, म्हणजे तुमच्या हिरव्या पालेभाज्या पाहिजेत. शक्यतो बाहेरचं खाऊ नका, गाड्यावरचं खाऊ नका, बाहेरचं थंड पदार्थ, कुठलेही पदार्थ शक्यतो टाळा. तुम्ही घरातले पदार्थ खा, सकस आहार घ्या. दुसरं म्हणजे तुमची झोप व्यवस्थित झाली पाहिजे. बऱ्याच वेळा झोप कमी झाली की तुम्हाला अशक्तपणा येतो, इम्युनिटी कमी होते. त्यामुळे झोप. आणि दुसरं म्हणजे एक्झरसाईज. रोजच्या रोज तुम्ही थोडं का असे ना, म्हणजे सगळ्या लोकांनी ही जी काय त्रिसूत्री आहे ही लक्षात ठेवलीच पाहिजे. म्हणजे आता हे हवामान बदलले ही गोष्ट वेगळी आहे, पण तुमचं व्यवस्थित डाएट, सकस आहार, व्यवस्थित झोप, ह्या 2 गोष्टी तुमची इम्युनिटी वाढली पाहिजे. त्यासाठी तुमचे जे मनात स्ट्रेस असेल किंवा तुम्हाला ताणतणाव असेल, हे दूर करण्यासाठी थोडं मेडिटेशन केलं पाहिजे. विशेषतः गर्भवती महिला असतात, लहान मुलं असतात आणि वृद्ध, त्यांनी तर शक्यतो बाहेर जाणं टाळा. अति थंडीत तुम्ही जाऊ नका. म्हणजे जे काय तुम्ही पूर्वी फिरायला जात असाल 6 ला, किंवा आपण शतपावली करतो, गर्भवती महिलांना पण आपण एक्झरसाईज सांगतो, पण तुम्ही अति थंडीत बाहेर पडू नका. आणि अचानक जे ऊन वाढतं दुपारी आणि धुळीत, आता धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे, रस्ते करणं चालू झालेलं आहे, त्यामुळे पण त्रास होतो. तर तुम्ही धुळीत अजिबात जाऊ नका. शक्यतो बाहेर जाणं तुम्ही आता ह्या परिस्थितीत टाळा. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फिंजल वादळामुळे महाराष्ट्रातील तापमानात बदल जाणवला आहे. या वादळाचा परिणाम म्हणून गारा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस दक्षिणेकडील राज्यात होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमान वाढले आहे. पुढील आठवड्यात थंडी परत येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.